आता जे सोशल मीडियावर चालू आहे त्याच्याबद्दल आपण बोलून जातो, पण बोलून गेल्यानंतर त्याच्या परिणामाचं एक छोटीशी म्हणजे भीती निर्माण होते. आता मी छोटी क्रिएटर आहे. तर हॅलो सगळ्यांना, कशा आहात सगळे? मी मस्तच आहे, तुम्ही पण मस्तच असाल आणि आपापल्या कामात व्यस्त असाल. तर मला काय म्हणायचं आहे, मी काल एक व्हिडिओ बनवला होता आणि तो इतका व्हायरल झाला, इतका म्हणजे मला अपेक्षेपेक्षा जास्त व्ह्यूज त्याच्यावरती आलेत. इतक्या लोकांनी बघितलेत, त्याच्यावरती प्रतिक्रिया पण दिल्यात. एखाद दुसरी वाईट म्हणजे प्रतिक्रिया आहे, पण बाकी सगळ्यात चांगल्याच प्रतिक्रिया दिल्यात. कारण मी म्हणजे आणि आपण काय होतंय आता, जे घडतंय जे दिसतंय त्याच्याबद्दल सहजच बोलून जातोय आणि त्यानंतर जाणवते की बाबा, मी तसे व्हिडिओ कधीच असं म्हणजे व्ह्यूजसाठी कधीच आजपर्यंत बनवले नाहीत. फक्त व्ह्यूजच्या दृष्टीनं मी आजपर्यंत व्हिडिओ बनवले नाहीत. हां, मी त्याच्यातली सत्यता बघितलेली. आता त्या रुपाली ताईंचं कसं झालं आहे की त्यांनी बरेचसे त्यांचे असे व्हिडिओ व्हायरल झालेत की हे भोंदूबाबा बाजूला राहिलेत. फक्त चर्चेत रुपालीताई रुपालीताई रुपालीताई, हे भोंदूबाबाचं सगळं बाजूलाच राहिलंय. पण चर्चेत फक्त कोण आहे तर रुपालीताई आहेत. मग त्याच्यावरती माझा व्हिडिओ आहे तो अजून त्यांच्यावरती गुन्हा सिद्ध झालेला नाही, म्हणून एक मनात पाल कुचकुचली की बाबा आपण म्हणजे खोटं तर हे करत नाही. पण परत वाटलं की नाही, रुपालीताईंनी जे चुकीचं केलंय म्हणजे त्याला चुकीच्या लोकांना समर्थन केलंय, हे चुकीचंच आहे. जर तुम्ही तुमच्या पदाचा गैरवापर करत असाल तर ती चूकच आहे आणि ते मी माझ्या व्हिडिओमधनं सांगितलंय. आता चुकीला चूक म्हणलं त्याच्यात गैर काय आहे? जर एखाद्या व्यक्ती चुकीचा आहे, भोंदूबाबाचे भरपूर व्हिडिओ आता कितीतरी व्हायरल झालेत, ते गैरप्रकार झालेले म्हणजे गैरकृत्य करताना लेडीज बरोबर, आणि हे बाकीच्यांचंच वेगळंच चाललंय. आता काल तर मुख्यमंत्र्यांनी त्यांनी विधानसभेत पूर्ण जे त्यांनी हे पाठवलेलं असतं, आपण फिर्याद दिलेली असते, FRI असते, ते जसंच्या तसं वाचून दाखवलं. असं बायकांना म्हणजे मला त्या गोष्टीचा राग आला की बायकांना बोलताना, आम्ही व्हिडिओमध्ये बोलताना इतका विचार करतो की इतके घाणेरडे शब्द वापरताना वगैरे विचार करूनच त्या गोष्टीला तिथं पर्यायी कुठला तर शब्द असं नाही. ह्यांनी काय केलं की जसंच्या तसं मग हा अपमान नाही का बायकांचा? आधीच त्या महिला पीडित आहेत आणि तुम्ही जसंच्या तसं वर्णन केलं की म्हणजे कशा प्रकारे त्यांचं लैंगिक शोषण झालं. काय गरज आहे? हे आपलं सरकार, फडणवीस साहेबांनी हे विचार करायला पाहिजे होतं बोलताना की आपण काय बोलतोय. तर नाही, आम्ही इतके छोटे क्रिएटर आहे, अजून म्हणजे माझे व्हिडिओ काही म्हणजे जास्त कोण बघत पण नाही, तरी मी विचार करते की आपल्या तोंडनं काय चुकीचं जाऊ नये. आणि तुम्हाला तर तुम्ही मेन राज्याचे मुख्यमंत्री आहात, तुम्ही बोलताना भान ठेवायलाच पाहिजे. आणि आता हे जर आम्ही चुकीचं बोललं तर आम्ही लोक चुकीचं, पण मुख्यमंत्री साहेब चुकीचे नाहीत. त्यांनी काही जरी केलं तरी ते बरोबरच. हे हे आपल्या महाराष्ट्र काय भारतात पूर्ण असंच चाललेलं असते. आपल्या देशाला जी राज्यघटना दिली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली, समान हक्क दिला, पण समान वागणूक फक्त कागदावरती समान वागणूक आहे. आणि जे समान वागणुकीच्या ह्याच्यावरती आता ह्या बायका बघितल्या भोंदूबाबाच्याच नादाला लागतात. काय करायचं ह्या बायकांना? आपल्याला कायद्यानं हक्क दिल्यात, संविधान दिलं इतकं छान, तर तुम्ही त्याचा फायदा घ्या. आपल्यासाठी काय सोयीचं आहे ते बघा.
आपण कुठं घरात भांडणात व्यस्त असतोय. सासू मला अशी म्हणाली, सून मला अशी म्हणाली, सासवांचं चालू असते. सोनानं मला अशीच केली, मला चाच लवकर दिली नाही. अरे देवा, तुम्ही घरची भांडणं सोडा, जगात काय चाललंय त्याचं जरा ज्ञान घ्या. आपल्या लोकांना कसं असतंय की बाहेर त्यांच्याशी आपला काही संबंध नाही, आणि एखादी जर माझ्यासारखी व्हिडिओ बनवली तर त्याच्यावरती पण तुम्ही बोट दाखवणार. हिला कशाला पाहिजेलाय, ही कशाला बोला लागल्या. आपल्या संविधानानं सगळ्यांना हक्क दिलाय. तो हक्क आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवून दिलाय. त्याचा वापर कधी करणार आपण? का असंच आलो असंच गेलो झालं, आयुष्यात काय केलं नाही. चार लोकांनी नावं ठेवलं, त्यांचं ऐकून घेतलं, खाली मान घातली, चला ठेवा नावं. तुम्ही नावं ठेवताय म्हणून माझ्यावरती काय परिणाम होणार नाही. आणि सगळ्यांनी असंच वागायला पाहिजे. मी काय म्हणजे मी एकटीच असं नाही म्हणत, सगळ्या बायकांनी असंच वागायला पाहिजे. कारण आपण भारत देशाचे सुजाण नागरिक आहोत. जरी कुणाला वाटत नसलं तरी मी शिकलेले आहे, ग्रॅज्युएट आहे, त्याचा काहीतरी फायदा झाला पाहिजे, माझ्या स्वतःसाठी फायदा झाला पाहिजे. लोकांनी मला काही जज करू देत. आज घरातलं काम कुणाला चुकलंय? घरातलं कामं ही बायकांनी केलीच पाहिजेत. पण घरातलंच कर, बाहेर विचार करू नको, बाहेर काय चाललंय बघू नको, हे जर बंधन घातलं बायकांवरती तर कायद्यात त्याच्यासाठी पण तरतूद आहे की तुम्हाला त्याची पण सगळ्यांना समान अधिकार दिलेत. मी घरचं काम करून जगात काय चाललंय, माझ्याकडे मोबाईल आहे. मोबाईल कशासाठी? फक्त ते रील बनवायसाठी नाही आहे. मला त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे. मला माझं माइंड फ्रेश ठेवायचं आहे. गल्लीतल्या भांडणात काय उपयोग आहे सांगा? चार बायका, तुझ्या घरात काय चाललंय, माझ्या घरात काय चाललंय, हे मला नको आहे. मला आपले विचार मांडायचे असतात. हो, मी ग्रॅज्युएट झाल्यानंतर घरच्या कामात व्यस्त झाले. म्हणजे करिअर नाही झालं. काय झालं करिअर नाही झालं म्हणून? म्हणून काय मला बोलायचा अधिकार नाही? कुणी सांगितलं असं? ग्रॅज्युएट केलं म्हणजे आपण कुठल्या तर पदावरती अधिकारीच हवं असं काहीच नसतं. मन मोकळेपणानं बोलता यावं. बोलायला पण धाडस लागतं. काय काय लोकांना आता माझ्या ह्या व्हिडिओवरती खूप ऑब्जेक्शन असते. हिला काय करायचं, ही का बोलते अशी? अरे तुम्हाला काय बोलले का मी? कुणालाही उद्देशून माझं बोलणं नसतंय. हां, जगात काय चाललंय माझ्याकडं मोबाईलद्वारे कळतंय आणि ते मला व्यक्त व्हायला आवडतंय. तुम्ही करा, तुमच्या घरातलं चाललेलं आहे ते तुम्ही बघा. तुम्हाला त्यात इंटरेस्ट आहे, तुमची पात्रता तीच आहे, आणि हे बोलायला तुम्ही लावताय मला. कारण जरी मी तुमच्याविषयी विचार करत नसले हसायला येते मला. जरी मी त्यांच्याविषयी विचार करत नसले तरी त्यांना माझा विचार पडतोय. काय काय लोकांना तर माझ्यावरती हे ऑब्जेक्शन आहे की मी छान राहते. आता काय छान राहणं हे पण गुन्हा आहे. आणि जर छान राहिले नसते तर काय काय लोकांना म्हटलं असतं, काय राहते गबाळ्यासारखं राहते. बरोबर आहे की नाही? तर मुद्दा मला भरकटत नाही जायचं. तर बोलायला पण आपल्याला धाडस लागते, त्याच्यात पण टॅलेंट लागते. आहे माझ्याकडे टॅलेंट म्हणून मी बोलते. ज्यांना बघायचे ते बघतात व्हिडिओ माझे. तुम्हाला बघायचे नसतील बघू नका. तुम्हाला बघा म्हणून काय सांगितलं? ब्लॉक करून टाका. मला बघायचं नसेल तर ब्लॉक करून टाका. आणि जरी बघून टिंगल टवाली केली माझ्यावर काही परिणाम होत नाही. करा टिंगल, चालते मला. माझे स्वामी माझ्या पाठीशी आहेत आणि जोपर्यंत स्वामींचा हात आहे तोपर्यंत मी कधीच घाबरणार नाही आणि कुणालाच घाबरणार नाही. एकतर मी संविधान
काय आहे त्याच्यावरती मी पूर्ण बोलते. ते संविधान कळते मला म्हणून बोलते. आणि प्रत्येक महिलेनं आपलं संविधान आत्मसात करायची गरज आहे. आपल्याला काय अधिकार आहेत, काय आपली कर्तव्य आहेत देशाच्या बाबतीत. जे आता देशात चाललंय ते आपल्याला समजलं पाहिजे. देशाचं सोडा हो, तुम्हाला घरात नवरा कुठे गेला हे बघण्याशिवाय दुसरं काही, फक्त नवरा माझा कुठं गेला ह्याच्यावरती मला एक व्हिडिओ बनवायचा आहे. बनवेन मी, नक्की बघा तुम्ही. आणि माझ्या व्हिडिओला असेच भरभरून प्रेम दिल्याबद्दल आणि देत राहावा. आणि म्हणजे माझ्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रेम देताय त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते. आणि असंच प्रेम तुमचं राहू दे. थँक्यू सगळ्यांना. नवीन असाल तर चॅनलला फॉलो करून जावा आणि यूट्यूबला बघत असाल तर सबस्क्राईब करा. तर परत एकदा धन्यवाद, सगळ्यांचे मनपूर्वक आभार.